काही महत्त्वाच्या विषयांवरती सुनील तटकरे संवाद साधतात. लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक असणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. बैठकीसाठी जरांगे पाटील यांनी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटीत ते दाखल झालेले आहेत. आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटील यांची बैठक असणार आहे आणि नोंदीचा उल्लेख नाहीये. मग नोंदीचा उल्लेख नाही तर सरसकट वगैरे जर करता आलं हैदराबाद गॅजेट मध्ये तसं तर त्या तो प्रकार जर करण्यात. काही महत्त्वाच्या विषयांवरती सुनील तटकरे संवाद साधतात. लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक असणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. बैठकीसाठी जरांगे पाटील यांनी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटीत ते दाखल झालेले आहेत. आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटील यांची बैठक असणार आहे आणि नोंदीचा उल्लेख नाहीये. मग नोंदीचा उल्लेख नाही तर सरसकट वगैरे जर करता आलं हैदराबाद गॅजेट मध्ये तसं तर त्या तो प्रकार जर करण्यात. काही महत्त्वाच्या विषयांवरती सुनील तटकरे संवाद साधतात. लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक असणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. बैठकीसाठी जरांगे पाटील यांनी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटीत ते दाखल झालेले आहेत. आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटील यांची बैठक असणार आहे आणि नोंदीचा उल्लेख नाहीये. मग नोंदीचा उल्लेख नाही तर सरसकट वगैरे जर करता आलं हैदराबाद गॅजेट मध्ये तसं तर त्या तो प्रकार जर करता आला तर बऱ्याच जणांना फायदा होईल. ताई एक काय प्रश्न होणार, आपल्याला काय करायचंय की दुसरे बोलू द्या, केदारजी त्यांना बोलू द्या ना. आपल्याला काय करायचंय की आपला प्रश्न हैदराबादचा, मला साताऱ्याकडे जायचं, पुन्हा सातारा कोल्हापूरकडे जायचं, लय वेळ जाईल तर मला पुन्हा चक्कर यायची वेळ येईल. नाही म्हणून मी दोनच शब्द आपल्याला हैदराबाद गॅजेटमध्ये काय बदल करायचा आणि हे आपल्यासाठी आधी महत्वाचं आहे. म्हणजे संख्या दिलेली ना ज्यांच्या नोंदी आहे तर समजा सदुसष्टांना प्रमाणपत्र भेटतंय, पण हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या दिलेली असल्यामुळं स्पष्टीकरण समोर चित्र स्पष्ट होत नाहीये. जर सरसकट जर करता आलं समजा सरकारला, आता जर आपण शेवटची आपण एक गोष्ट लावून धरू, सरसकट हैदराबाद गॅजेट मध्ये जेवढ्या नोंदी ते द्या, पदरात पाडून घ्या. मला वाटतं बाकी बघू पुन्हा. हे बघा, मी तरी जर त्या आंदोलनाच्या नंतर जिवंत बी राहिलो तरी राहिलेले पुन्हा बघन, बस का मी क्लिअर बोलायलो. आपण जी संख्या नाही आधी पदरात पाडून घेऊ, राहिलो तिथून पुढे जिवंत तर राहिले मराठी बी घालीन, बस का. मी समाजाशी धोका नाही करत, पण टप्प्यातच जावं लागतं. सध्या संख्येनुसार आम्हाला आता द्या. बराचसा मराठा समाज राहायला बी घालतो म्हणलं ना, नाही ठेवणार. सरकारने आपल्याला असं बोलूनच 2-4 वेळेस फसवलेलं आहे. ऐकून घ्या माझं म्हणणं काय, याच्यात तुम्ही कायदा करून त्यांनी केलंय ते सगळ्याला होतं ना. ते धोरणात्मक निर्णय घेतला मराठवाड्यात त्यांनी, ऐकून घ्या ना. तो जी आर कायदा होतो जी आर निघतो. तुम्ही जे म्हणलंय हे आता आपण 2008 पासून मांडतो की आपण महाराष्ट्रात त्यांनी तिकडून आलं आरक्षण घेऊन आलं, तेच घ्या. पण त्याच्यासाठी दादा ते आपण तुम्ही जी आर मध्ये सुधारणा म्हणता ना, माझी विनंती आहे. आता यांनी सुधारणा करूनच दिलेलं आहे, तरी आपल्याला त्रास होत राहील. आपण आज त्याच्यावर चर्चा झाली, बरोबर आहे. तरी आपण आता काय करतो, मग जी आर चुकला कम म्हणते. जर जी आर दुरुस्त झाला तर मीडियात बोंबलतात कमून जी आर चुकला. परत हा बघा, मला मार्गी तर लावा लागेल ना, माझ्यावर आरोप असं काय करतात. नाही तर एखादं लेकरू जर चांगलं लढतंय ना, त्याला येऊन सांगा ही सुधारणा करा. बोंबलत का म्हणून मग सुधारणा पाहिजे. जर आता सुधारणाच नाहीये काही तर ते चांगलं पण नाही ना. मग समजा आता मी मोकळा झालोय आंदोलनातून, असं राहिला, मग तुम्ही कधी काही करायला लागले हे सगळेच उभा राहिलेले एवढे, मग मी तुमच्या विरुद्ध असंच बोंबलायचं का. काय झालं आता बंब व्हाय ना. ही रूढ नाही पडावं आपल्या समाजात. बरे बाबा, तुम्ही अभ्यास केला, अभ्यासकाशिवाय एकाने बोलायचं नाही. सगळ्यांना सन्मानानं बोलवले, सन्मानाने वापस घ्यायला पाहिजे. आपल्या डोक्यात हे असत, मी जर उद्या कोणी आंदोलन करायला लागलं, मी आंदोलनात मोकळा होईल, मग माझ्या डोक्यात कुठे तवाने ताणीच होता मला. आता मोकळा झालो मी. आता तू ये ना, आपल्या समाजाची रूढ पडून लय हाल केले आपल्या समाजाच्या लोकांनी. आपल्या चुकलं ते सुधारणा काय करता येईल ते करायचं, जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं. आपण ह्याच भानगडीत पडलो तर मोठे होतो, नसतं मग उगाच काय ते अशी मोठी दरी निर्माण व्हायची. आणि तुमच्या माझ्या भांडणा समाजाचं वाटलं आता नको. नंतर चुकल्या फेकलेल्या आपण कोण एकामेकाचा कान फडायला हाणू, पटांना डोंगरात घेऊ. आज ती वेळ नाही. काय तुमच्या दोघं कागद हा
आपल्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे की हैदराबाद गॅजेट हे सुद्धा सगळीकडे प्रमाणपत्र निघालेलं. कन्नड, सिल्लोड, वैजापूर बऱ्याच ठिकाणी निघाली, पण व्हॅलिडिटी होत नाही. नाही ते बोललो ना, व्हॅलिडिटी होत नाही. व्हॅलिडिटीसाठी 2000चा कायदा आणि 2012चे जे रूल आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन होणं गरजेचं आहे. ज्या बेसवर आपल्याला ते प्रमाणपत्र दिले त्याच बेसवर आपल्याला त्याची पडताळणी झाली पाहिजे. का मग फॅन लोक मग तुमच्याकडे काही गरज नाही. मग फॅन कुठं माझा बसवतो विषय तुमचा? झाला ना, तुम्ही मांडला सगळं शेवटी मांडला. तुम्ही विषय घेतला, मराठवाड्याची मागणी घेतली, आमचा आरक्षण परवानगी घेऊन जातो बरं काय म्हणणं होतं तुमचं काय बोला आपल्याला प्रमाणपत्र मिळाले का? प्रमाणपत्र देणारी यंत्रणा महसूल विभाग आपल्याला प्रमाणपत्र देतोय. केदारजी माझा विषय झाला घेतला ना त्यांनी. एकाशी खाली बोलून असं एकावर एक एकावर एक असे बसायचं का बसा 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 पुढे तुमच्या म्हणायचं माझं काय म्हणणं तुमच्या सातारा संस्थान होतं थांबा ना हॅलो, बाजूला जेवढे जण उभा आहेत ना सगळे जण खाली बसा. बरं गरमा लागले, सगळे जण खाली बसा. बसा बसा सगळे जण, पाहू नका, बसा बसा सगळे जण खाली. बसा सगळे, बसा खाली, बसा. समोरचे पण बसा, मागचे पण बसा. चला बंद करा त्यांना बोलायचं. हा बोला. प्रमाणपत्र देणारी महसूल यंत्रणा आहे, प्रमाणपत्र मिळत आहे. गप्प बसणार तुम्ही काय जबर बाहेर तिकडं उगा बोल 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 करा. हे लोक बोलायला आले तितक्या लांबून काय आलं महाराष्ट्रातून जमले ते. हैदराबाद गॅजेटनुसार आता प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि प्रमाणपत्र देणारी यंत्रणा महसूल यंत्रणा वेगळी आणि व्हॅलिडिटी करणारी अर्धन्यायिक यंत्रणा वेगळी. तर त्या यंत्रणेच्या 2000च्या नियमामध्ये आणि 2012च्या रूलमध्ये मॉडिफिकेशन गरजेचं आहे. त्याच्यात हैदराबाद गॅजेटचा संदर्भ आला पाहिजे. ते झालं, व्हॅलिडिटी झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर लढायला यश येईल. दादा एकच मिनिट. 2012 आणि 2000चा कायदा आणि 2012चे रूल. दादा एक मिनिट. तो GR मध्ये बोलू का? त्या GR मध्ये एक शब्द आहे, एक वाक्य की समितीचा दावा जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना. तर याचं पण स्पष्टीकरण त्या GR मध्ये जर प्रकारे हा ते जर करता आलं तर मी पहिले पण GR झाला त्यावेळेस पण बोलले एवढं घेतलं मी ते स्पष्टीकरण घ्यायचं ठीक आहे. नात्यातला कुळातला म्हणजे त्याचा अर्थ रक्त संबंधच होतो ना दादा, म्हणजे त्या ओळींचा अर्थ. नाहीतर बसूनच राहायची दादा 29 नंतर नाही बसणार की भटके मुक्तांना जसं स्थानिक चौकशीवरच प्रमाणपत्र देतात आणि त्यांची व्हॅलिडिटी पण होते. त्याच्या आधारे जर GR मध्ये तसा उल्लेख केला त्याच्या आधारे मराठ्यांना पण गॅजेटच्या आधारानुसार आमच्या संख्यात्मक नोंदी मग गावातला स्थानिक अधिकारी सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून पाहणी करून ते प्रमाणपत्र द्यावं, व्हॅलिडिटी द्यावी असा GR किंवा कायदा करता आला तर 2001 2018 12 यामध्ये हैदराबाद GRचा समावेश करा. तसं केलेलाच आहे. बरं ठीक आहे. नाही आपण असा डाब माहिती मी काय बोललो ना त्याच्यामध्ये राजभाटाचं ज्यांनी हे दिलं तर राजभाटाला पूर्ण माझ्या गावची कुंडली येतात म्हणजे त्याच्या कोण तुमचं करूनच घेणार आहे मी सोडीतच नाही. राजभाटाचं